झाला याच्यात रेकॉर्ड झाला. मला पण कापायचं ग. 4 किलो चिकन, हा 5 किलो मटन. 89 नंतर त्यांनी 100 लिहिलंय. खोटा बोल लवकर खोटा बोल. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सर्व कसे आहात मला माहिती आहे, नक्कीच मजेत असणार आहात. सो आज काय स्पेशल असं काही नाही आहे, पण मम्मीसांना जेवणाची ऑर्डर आहे. सो मस्तपैकी मी फ्रेश वगैरे झाली, देवपूजा वगैरे करून आली आहे आणि म्हटलं खाली जाऊयात, ह्यांचं काय चाललं आहे बघूयात. आणि मला माहिती तुम्हाला असे रेसिपी ब्लॉग बघायला खरंच खूप मजा येते आणि तुम्ही बघता पण. सो ठीक आहे, माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा. बाय. हां आता सांग, किती किलो चिकन मटन आहे? 4 किलो चिकन, हां 5 किलो मटन. इकडे मम्मी मटण साफ करते. ह्याच्यात काय घातलं? त्याच्यात भात घेतलाय. दाखवू शकतो का? त्याच्यात भात घेतलेला आहे. आणि भाजीचं झालं का जेवण? वरती आहे भाजी, वरण भाजी वरती. बघा, बघितलं आमची तर जेवण सेपरेट करतात. भाजीचं जेवण वरती गेलं आणि नॉनव्हेज खाली करायला घेतलं. नाही तर तुम्हाला वाटेल सगळा मिक्स करतो, नाही करत आम्ही तसा. हे भाजीचं जेवण बनवून ठेवलं, तर मला बोलले सेपरेट असते. इकडे वरण बनवून ठेवलं आहे आणि इकडे चवळीची भाजी. बाई साफ कलर बघ, कसलं जेवायचं मन झालं लगेच. काय भाजीची रेसिपी दाखवताना आली, कारण मी बागशात लेट उठून आली. भाजीचं सर्व जेवण झालेलं होतं. ठीक आहे, तुम्ही नॉनव्हेजची रेसिपी परत बघा, काय फरक पडते परत बघितल्यावर. तुम्हाला परत बघून शिकायला भेटेल गाईस. आता मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवते, त्याच्यानंतर मटनची पण दाखवणार आहे. आणि 50 भाकरी सांगितलेल्या आहेत. आणि भात किती किलो आहे मम्मी? 3 किलोचं राईस आहे. ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा गाईस, तुम्हाला मी चिकनची रेसिपी दाखवते. गौरी काय बोलायचं आहे तुला? गौरी आमची असते. तर 1 पॅकेट तेल टाकून घेतलं आहे. हो, आता त्याच्यामध्ये ती तेजपत्ता टाकेल आणि आला लसणाची पेस्ट आहे ती टाकेल थोडीशी. किसन तेरे को लेती वीडियो में कुक दिखाती हो हमारा चाइनीज का, गाइस देखने का बाल खड़े करके आ. काय दे तुला? भात पण आपला रेडी झालेला आहे. भाकरी 50 भाकरींची ऑर्डर दिले, ती वहिनीच करते. आता जी आपण ही काय बोलतात प्युरी जी बनवलेली ग्रेव्ही, हां, तर टॉमॅटो, कांदा, आला लसूण मिरची त्याची पेस्ट जी बनवलेली आहे ती टाकून घेतली. आणि हा वाटण पण बनवलेलं आहे. म्हणजे ते कांदा टाका, टॉमॅटो टाका, मग ते पुन्हा तेलावर मारत बसा, एवढं झंझट मगजमारी करण्यापेक्षा हे असं बेस्ट आहे. पटापट होऊन जातं, जास्त टाईम पण वेस्ट नाही होत, गॅस पण नाही थांबत घ्यायची. आणि बाई टेस्टला पण 1 नंबर असते. तुम्ही ट्राय करून बघा. उगाच ते असं कांदा बिंदा कापण्याच्या ह्याच्यात बसू नका. एकदा तरी अशी रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला आमच्या घरचे आलूवडे आणि पुरणपोळी पण फेमस आहे. मी तुम्हाला ती पण एकदा रेसिपी दाखवून, म्हणजे गणपतीमध्ये दाखवून, आता नाही दाखवणार. हां, श्रावण आता चालू होईल, त्याच्यामुळे तेव्हा पण मी दाखवू शकते तुम्हाला, असं काही नाही. काय नका करू कमेंट बिमेंट काहीच. लोकांशी काही घेणं देणं भेंडी काही बोला, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही तुम्हाला नवीन पॉईंट देत जाऊ कमेंट करायला. नाही, त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेतली. किती 5 किलो मटन आहे. मटन घालते का चिकन घालते? चिकन घालते. सो 4 किलो आहे ना. 4 किलोच्या हिशोबात, म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. हळद, लाल तिखट आणि 2 चम्मच लाल तिखट आपला मसाला टाकून घेतला आहे. आणि त्याला आता मिक्स करून घेऊन ती गौरी आली नुसतीच हात लावायला, काय कामाची ते. आता त्याला देवी अशी मिक्स. तुम्ही कलर बघू शकता, किती छान असा कलर आहे. लाईट बीट नाही लावली. आहे हे लाईट लाव जरा, त्याला कलर बिलर दिसतो बघा.
कसला भारी असा कलर आलेला आहे. आता थोडीशी ग्रेव्ही शिजली की त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत. नुसती शोला हात लावते आता त्याच्यामध्ये गौरी बायांची चिकन टाकते. बघा सकाळीच भाकरी खाऊन घेऊ का काय ऑर्डरचं तशी काय लगेच खाणार तुम्ही. ओ माय गॉड लेग पीस वगैरे नाही गे आम्ही खात लगे आपलं नाही बोलतो मोठं. याच्यापेक्षा आम्ही अख्खी कोंबडी आणून भाजून खाऊ. तू काय सांगते. आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करेल. ते चिकनला जास्त पाणी टाकायची गरज नाही लागत कारण चिकन आपोआप पाणी सोडतं असं. त्यामुळे कमीच पाणी. हां काय मला तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे. म्हणजे आपल्या मंदिराचं काम म्हणजे फायनली आपल्या मंदिराचं काम कम्प्लीट होतं आहे गाईज. आणि मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे गेल्या 1-2 वर्ष झाली मंदिर म्हणजे आपण बांधलं गेलेलं होतं पण त्यातलं आतलं छोटं मोठं काम जसं लाईट स्टाईल याचं काम पेंडिंग राहिलेलं होतं. सो फायनली ते आता कम्प्लीट होतं आहे. म्हणजे काही आता तसं शब्द माझ्या तोंडात आलं आहे पण मी यूज नाही करू शकत. तर त्या लोकांमुळे ते काम असं पेंडिंग राहिलेलं होतं. पण ठीक आहे, देव त्याचं काम आणि त्याचं कार्य तो स्वतः बरोबर करून घेतो. त्याला सांगायची गरज नाही लागत. आणि म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही स्टार्टिंगपासून त्या गोष्टी बघितल्या असताना तर बेटर असतं. जेव्हा पूर्ण काम अर्धवट काम झालं आणि नंतर तुम्ही जी मापं काढायला आलीत ना ती खूप मोठी चुकी केली. असू दे, देव त्याचं कार्य किंवा त्याचं मंदिर त्याने करून घेतलं. आणि माझं तर म्हणणं आहे शिक्षा पण तोच देणार आहे कारण त्याला पण माहिती आणि माणसांना पण माहिती कोणी खाल्लंय कोणी नाही खाल्लं ते. त्याच्यामुळे किती आपण सविस्तर हिशोब दिला तरी जे सिरियसली मला असं वाटते काय बोलू आणि काय नाही ह्या लोकांना. पण ठीक आहे, जाऊ दे, ज्याचे कर्म ज्याच्या मागे. आणि कधीतरी मी मंदिरात जाईनच तेव्हा तुम्हाला मी ते आपलं मिनी केदारनाथ दाखवीन गाईज. खरंच खूप भारी वाटते. म्हणजे असं नवी मुंबईमध्ये मला असं वाटतं आपलंच असं मंदिर असेल जो मिनी केदारनाथ म्हणजे बोलू शकतो तशा टाईप आपण त्याचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. सो कधीतरी मी तुम्हाला मंदिर दाखवेनच आपलं. ठीक आहे, बघितलं गाईज आहे ना किती गाई. मी येईपर्यंत थांबताना लगे मटण पण घालून घेते. पण जाऊ दे, तुम्ही 5वीचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये रेसिपीचा व्हिडिओ आहे. सॉरी 5वी नाही 8चा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी रेसिपी टाकलेली आहे फुल. तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. आज खायचा वार आहे त्याच्यामुळे आपल्या घरी पण चिकन आणि मटणच आहे. मस्तपैकी इकडे चिकन घातलं, इकडे भात आणि पप्पांना मटण गरम. पप्पा काय बोलतेस, बोल ना आता. आता ते काय माहिती मॅक्सीची सवय झाली मला. आता होते ते आता निघालेत बघ आता नवीन इंस्टावरती टी शर्ट सारखंच असतं आपल्याला समजलं कॉर्ड सेट सारखं तसं ते घालायचं मम्मी घरामध्ये. म्हणजे कोणी पाहुणे आले ना तर ते मॅक्सीवर पटकन तुम्ही लगेच साडी नसता अशी बोलली मला. तर तसे घाल बोलते पसारा इग्नोर करा आमच्या घरातलं. आत्याने जेवत मामांना ते जेवतात शक्यच नाही होणार. मटन आहे ना चिकन आत्याला जेवण नको करायला एक टाइमचा. इकडे मामा बसले जेवायला, इकडे आमची गौरी बाई बसले जेवायला. हो जेव तू पण एक गावना खाते का. बाय चल राजू चल बाय 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 तुला बाय बाय. सिलेंडर उचलत जा आणि मला स्टेशनवरती नेऊन दाखवतो. तुला 5,000 बक्षीस. ती करेल चॅलेंज 5,000साठी. ती काय पण करेल. चल चेक नाही आलं हे दोघं पण घरात. चल बाय. काय आणलेलं दे ना डब्यात ठेवतील. 8 दिवस बैठकीला लावतील.
आणतो बोलो दादाला पण टेकणार नाही ते कापून आणलंय एवढ्या जुडी 30 रुपयाला काहीच नव्हतं मग नाही येत मला. 30 रुपयाला का 3 जुड्या आहेत त्या नाही येताना देते तो हा. तिथे जायचं ना रेंजला. मटन आणि चिकन आहे जेवायला या इकडे सुका मटन सुका चिकन आणि ग्रेव्ही मग ते काय होते त्यात काहीतरी बघायचं असतं जेवताना काही जेवायला आहे झाला याच्यात रेकॉर्ड झाला आता रेकॉर्ड झाला ए तुला काय पाहिजे तुला नाही घेतलं मी तर इकडे आता गणपतीचं डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन नाही टेबल लावायला घेतलाय टेबल लावायला घेतलेला आहे डेकोरेशनची अजून थीम वगैरे आम्ही काही ठरवलेली नाही तो सध्या टेबल ओळखायला पाहिजे म्हणून मार्क करतोय असं श्रवण काळजी घेतोय माझी आता तुम्ही बोलाल 2 महिने आहेत तरी पण एवढं लवकर का तर बाई आमचा माणूस कामाचा आहे जसं टाइम भेटेल तसा तो करणार आहे त्याच्यामुळे आम्ही आधीच सुरुवात केलेली काय बोलते बरोबर ना 100% अर्धे मराठी का पंजाबी भी चाहिए अरे तुम्हाला मी थोडं करून दाखवणारच आहे श्रवण मिटवा काय बोलतोस सांग आपल्या पब्लिकला लाईक करा कमेंट करा शेअर करा जोरात पब्लिकला ऐकायला नाही जात जोरात असं झोपत न उठल्यावर का वाटते अरे छान आहे तिला मग आत्यासने मस्तपैकी केक आणलाय खाऊन घेते आणि हिने हा 5-8 सिरियल लावून ठेवलाय मस्तपैकी पाऊस पडते आणि मी इकडे मस्त सूप आणलाय आमच्या शॉपवरून बघा कशा पार्ट्या करते दिसली जोपर्यंत तोंड दाखवत नाही तोपर्यंत जाणारच नाही मी पहिले तोंड दाखव आधी तोंड दाखव तरच जाईल मी नाही तर मी जाणारच नाही ओ सेल्फी काढते का बाय नुसती लाजते काय बोलायचं आता हिला जिओवाले नुसते फोन करतात नुसते ऑफर तुला कोण घेते ही बघ ही एक बाय नुसती लाजते बाबा एवढा खायला घेतल्या पोरी लाजणार नाही मग काय कसल्या बसल्यात बघ डिस्टर्ब करते कोणतरी आम्हाला आमच्या पार्टी मार खाशील डिस्टर्ब होत आमची काय होते तिला नाही घेत घे तुला चकणी काय होते नाही घेत तुला नाही घेत सेलिब्रिटी आहेत तुम्ही The next day. मला बोलली होती ना मंदिरात गेल्या मी तुम्हाला दाखवेन तर हा बघा आपला मंदिराचं काम चालू आहे इकडे आता काम चालू आहे म्हणून मी आतमध्ये नाही जाऊ शकत आहे एक तरी पेरू आहे का कुठे आहेत पेरू एवढूशे ते काय फायदा मोठे पण नाही होत कसा आहे आमचा मिनी केदारनाथ वाटते का नाही चल ग कशाला घेते तो पाला कशाला ते काय सोडी नाही शेतांच्यातला पाणी एवढा पाणी एवढा दोन आहेत हा का मग आता येईल तो यात पण दिसल बघ 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 चावली ना तुझ्या ती असं काम काढील बघ गटारीला पाहिजे का गटारी करायला पाहिजे का घ्यायची का मी आपल्याला योले त्रास देते तसा पण तिला नेऊ का रे आम्हाला नेऊ
कशाला नको ही बाई खालची वाली दे आम्हाला. पाऊस पडते आणि आमच्या मम्मीने इकडे वरण बनवायला घेतलंय मस्त पैकी. ह्याच्यात कसली भाजी मी चण्यांची भाजी लावली, चण्यांची भाजी. आणि इकडे मला कोशिंबीर बनवायला सांगितले पण मला कंटाळा आला तर मला आता हीच बनवणार आहे कोशिंबीर. पण देणार नाही तुम्ही? मी घेईन घेईन मी. तू कशाला जायला पाहिजे, मी माझ्या हाताने घेईन. आम्ही साईडला ठेवतो. हा. मला काय देता मला नको. तर जेवायला मस्तपैकी तडका डाळ, चवळीची भाजी वगैरे. बाई सोमवारी नाद नाही करायचा, सोमवारी आमची इथं बाई पंचपक्वानच असतं. ठीक आहे असू दे, तुम्ही पण या जेवायला आमच्यासोबत. आणि ते कॉलेजमध्ये कधी काम करायचं तुला घरी कर काम तू कॉलेजमध्ये कम्प्युटर कधी घेऊन कधी तू सध्या काही गरज आहे सांगायचं आम्ही सांगतो मी एकलीच शिंगरे मी शांतनी आहेत. किती झाली? शांतनी कसं काय? एक वाढव नाही. कशाला तुला फोन पाहिजे? झाला अभ्यास? 89 डायरेक्ट 100 कसा आला? मला 89 नंतर त्यांनी 100 लिहिलंय. शॉर्टकट मला डायरेक्ट शॉर्टकट. मिनी का? वहिनी तुमचं नाव टेकला. कोटा बोल 91 कोण लिहिल? कोटा बोल लवकर कोटा बोल.